यार दे ना. काय झालं गाडीला? अश्विनी चल इकडं. चल इकडे काय फिरायला नाही काय मला हे औषध कुठले? काय करायचं औषधाचं? ते तुरीवर राहिलेत ना, 2 फवारे मारायचे राहिलेत. आता कालच मारला होता की फवारा. ते पुरलं नाही ना, त्याचं पेट्रोल संपलं ते, मग त्यामुळे ते पलीकडे 2 फवारे राहिलेत मारायचे. तिथे ठेवलंय चिंचा खाली. ते उरलेलं तुरीचं हा चिंचा खालीच ठेवलंय. देशील दुसरं ती मला हाय डोकं तेवढं तिथं ठुलंय का? तिथंच ठेवलंय. घ्या घ्या तिथून तिथे ठेवलंय. काय घ्या तिथून तिथं घ्या. फवारा चल भरू लाग मला. चल तिथं. आता चल ना. भरायचं अवघड आहे वय. मी पाहिजे माग माग नुसते आहे का नाही. चल पाटक्यास. कुठं आहे ते औषध? घे ना पाटक्यास. ते जा का तिथेच पडले. कुठं? ते हाय तिथे पडले. उघडच होतं काय ती? होत लावलं पण आता ते पडलं घेता धरा. कस काय? धरा अरे त्यातलं ते ही गेल्यावर निघून काय करायचं मग? नाही जात धरा आता पडलंय ती माझ्याकडून घेताना. एक काम नाही नीट करायचं भाऊ. तुम्हीच करीत जा ना काम. मला काय सांगत जातो. तुम्हीच करीत जायचं असं मला नाही सांगायचं काही काम. धर इथं. हाताखाली माणूसच पाहिजे एकट्याला काहीच नाही जमत. धर मी औषध टाकतो. घे पाणी पाटक्यास. धर. ठेवू का आता? हा ठेव. राहून दे इथं थोड्या वेळाने ठेवते. किती राहिले मारायचं? सांगितलं ना, 2 पंप राहिलेत. कमन डोकं खाते आता. 2 पंपात होईन का? होई नाही तर राहीन. 2-3 होते तसे. आणि असं कर तर उचलून दे आणि तिथं बादले घेऊन ये भरून माग. थेट तिकडे येतो बादली घेऊन. मग तिकडे यायचं. मग काय तुला एवढा कटाळा आलाय काय? 2-4 पंपाला मी दमून जाईन. दे पाटके उचलून. चल. इथं मांडा की वर. सगळं आयतं बघायचं. मीच मारिते ना त्यापेक्षा. धरते का? हा द्या. मार. हा मीच मारिते तुम्ही तरी काय मारिता. ते डोकं खायचं काम माहिती भाऊ. तिथं 2 बादल्या भरून घेऊन ये. काय यायचं ती औषध जाता घेऊन. औषध काय आलं ती सगळं संगत आण. मीच एक आणू तर का सगळं? फवारा याच्यावर. चल ना. फवारा संपला तरी तू यायचा पत्त्या नाही भाऊ. सांगितलं ना तुला फवारा संपायच्या आधी इथे येऊन उभा राहा म्हणून. एक तर ऊन झालंय मारणाचं. औषध आणलं का? आणि अर्धीच आणली का बादली? बस आणली मला एक तर ये बुजला ना ती बादली. काय झालंय? कस तरी होते मला जरा. काय होतंय कस तरी? दे इकडे हात पाय थरथर. पाणी होत त्याच्यात. ती मोजायचं नाही का औषध? आवत हा? नंतर औषध वाटायचं. होत ना पाणी. बरोबर बस टाका. बस 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 थांब. बरोबर टाका औषध. तिथं कोण माझी पलीकडे मारा की पडेल ना ती बाटली. तू मान ना आता. तू घेऊन जा ना तिकडं माग. आणि परत घेऊन ये बोंबलत आहे का नाही? राहून दे इथंच. हा होते होतं का? होते पाटकेस. जाऊन दे. थोडाफार कमी पडला तर पडला काय नाही. येताना दुसरं परत आण भरून सगळी बादली. काय हीच बळच आली मला एक तर उचला ना ती बादली आणि परत दुसरी आणून 2 आणा. कुठून आणायचे 2? धर. धर ना आता. उचल ना जरा नीट. असं
असं वाकी मी लावू कसं ती दे ना ते जरा हम्म. ए यार दे ना काय झालं गाडीला ए काय झालं उठ 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 उठ. काय झालं उठ उठ ना ते सावली चल अरे सावली चल ना अरे उठ ना उठ ना काय झालं अश्विनी ऐ काय झालंय काय न बोललं आता अश्विनी ए अश्विनी इथं बस बस इथं बस बस इथं बस अशी मी पाणी आणतो थांब बस इथं तांबे बी आहे का नाही काय नाही इथं आता तांबे बी नाही बघ इथं उठ ना ऐ पुरी उठ काय झालंय अहो कस काय चक्कर आली काय नो उठ 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 कस काय आली म्हणजे काय माहित दर पाणी पी हा काय झालं हम्म? कस काय चक्कर आली अहो ते उपासन झाला असणार आहे. हा उपासाने उपासाने होय आता ते 9 दिवस धरले आता कोणता उपास होता पौर्णिमा पौर्णिमा कालच होती ना होती काल पण बाया म्हणत होत्या नाही का दोन्ही पण 2 पौर्णिमा दोन मग त्याच्यामुळे मी दोन्ही पण धरल्या एकच पौर्णिमा धरायची ना 2 धरायची काय गरज होती आता म्हणलं बाया माहिती कोणत्यापेक्षा दोन्ही पण धरल्या मग तू आता एक काम करा असं आता ते 9 दिवस बी धरले तो उपास आता हे 1 दिवस पूर्ण धरायचे तर दोन्ही पूर्ण धरल्या मग आता तू काय कर दिवाळीपर्यंत उपास धरून टाक म्हणजे देव तुला चांगला पावन म्हणजे तुला देव आहे ना दर्शनच देईन एवढा कडक उपास कोणीच नाही धरीत मग आता काय कळत झालंय काय आता धरला मी आता काय करायचं मग काय करायचं म्हणजे खायचं नाही का तुला खायचं सांगितलं होतं ना त्याच्यात का निरंकार धरा म्हणून ही आता धरला निरंकार करायचा मग मला नाही ती खायला आवडत खिचडी ती. मग आता असंच पडायचं का मग आता काय करायचं झालं आता थोडं आजच्या दिवस काय संध्याकाळपर्यंत मग आता आजूक बी संध्याकाळपर्यंत जेवायचंच नाही का संध्याकाळपर्यंत झालं मग संध्याकाळी सोडायचं आहे ना मग तुला म्हणत होतं ना मी ते उपवासाचं काय असेल ते खात जा भाऊ ते काय राजगिराचं काय भाकरी कुठं काय ते असतं ना ते सगळं तू निरंकारच धरते म्हणलं काय करणार आता आता धरला आता काय करायचं मग मग आता ही थोडक्याहून गेलं म्हणजे बरं झालं उठली म्हणून डायरेक्ट कोमातच गेली असली मग काय करायचं उपासन नाही कोमच आता उपासाने म्हणजे एवढे महिनाभर तू उपास धरणार आणि मग तू राशीन का आता मी नाही ऐकलं असं कुठे उपासन कोमच ते झाले आले असेल चुकून काय ऊन लागत त्याच्यामुळे आले असेल चक्कर धन्य आहेत रे तुझ्या पुढं चांगला असा कडक उपास धरीचा चांगला दिवाळीच्या पुढं बी धर नाही तर कायमचंच धर्मानं काय आमच्याच दर वर्ष असे उपास तुला धरायचे सवय तर मला काय करायचं धरायचं नाही का उपास तर मला काय सांगते आता धरीत जा पण ते खात जा ना तू जरा जेवायला खायचंच नाही म्हणलं कसं काय जमायचं खाते मी बरोबर ऊन झालं असं मी खाते की खायला काही मला काय काय झालं खायला मग आता चक्कर कसं काय आली खाल्लं नाही म्हणून आली ना ऊन लागत आहे ना त्याच्यामुळे आले असेल खायचं होतं थोडं नंतर पण म्हणलं नाही का आता पाणी ते खाऊन घे पहिलं चल पाटक्यास हा खाते काय खाते खाते ना उठ चल. थोड्या वेळाने खाते असं कोण म्हणलंय का उपास धरल्याने देव पावतो म्हणून नाही म्हणलं पण काय मग बरं धरीत जा पण मी काय म्हणतोय ते खात जा ना उपासाचं हा पारच निरंकार धरायचं म्हणल्यावर तू आता महिन्यातून 20 दिवस उपासच धरी ती तुला सोमवार असतो गुरुवार असतो पुनव असती चतुर्थी असती सारे उपासच तुला आता आमोशा धरायचं राहिली तू फक्त जर पावत असलं तर मी बी धरतो धरा हा धरा ना मग तुला खायला काय होतंय नाही निरंकार उपास येतं निरंकार कोण म्हणलंय का असं निरंकार धरल्यावर मला जास्त देव पावतो न सगळंच देतो त्याला कोणी सांगितलंय तुला असे उपास धरायचे सांग कोणता बघतोय तुझा कोणता गुरु कोण आहे तुला मला तरी करून घेते गुरु त्यास काय नाही मी माझ्या मनाने धरते
मनाने धरते मग आता खात जा ना थोडंफार. आता मी होतो म्हणून जमलं, मी आणली उठून तुला इथं. पण आता कोणी नसताना चक्कर येऊन पडल्यावर काय करणार तू? नाही पडत मी चक्कर येणार. झालं ते उन्हामुळं काय असं सारखं सारखंच होतं का? सारखं सारखं निरंकार धरल्यावर काय होईल? नाही झाली तुम्ही आता. चलती की फराळाचं खा बरं. नको. ती उपासाला आणलेलं ती केळी ती काय काय आणलंय ना. चल थोड्या वेळाने खाईन ना. चल ना उठ. थोड्या वेळाने खाते ना. चल उठ. नमस्कार. आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच काही प्रसंग तुमच्या जीवनात पण घडत असतील. अशा प्रसंगातून तुम्ही जर गेलेले असाल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.